हातावर पेनानं लिहिलं, महिला डॉक्टरनं जीवन संपवलं. सुसाईड नोटमध्ये पोलिसावर अत्याचाराचा आरोप. साताऱ्यात खळबळ. फलटणमधील घटनेची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतली माहिती. सातारा एसपींकडून मुख्यमंत्र्यांनी तात्काळ घेतली माहिती. फलटण प्रकरणात मोठी कारवाई. पीएसआय गोपाल बदने निलंबित. महिला डॉक्टर संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणाचा तपास सुरू. डॉक्टर महिलेचा शवविच्छेदनानंतर मृतदेह बीडकडे रवाना. साताऱ्यातील डॉक्टर आत्महत्या प्रकरणात महिलेचा मृतदेह मूळ गावी रवाना. संपदा मुंडे आत्महत्या प्रकरण. गृहमंत्र्यांनी संबंधितांवर 302 चा गुन्हा दाखल करावा. वंजारी समाज या मागणीकरता आक्रमक. जय भगवान महासंघाच्या वतीनं घटनेचा निषेध. भाजप आमदार स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानंतर क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटेंनी घेतली कर्डिले कुटुंबियांची भेट. यावेळी कर्डिलेंसोबत असलेल्या मैत्रीच्या संबंधांना दिला उजाळा. अतिवृष्टीग्रस्त तालुक्यांच्या यादीत कोल्हापूरच्या गडहिंग्लज तालुक्याचा समावेश करा. काँग्रेस नेते आमदार सतीश पाटील यांची जिल्हाधिकारी अमोल येडगेन यांच्याकडे मागणी. शब्दांचा किमयागार साक्षेपी व्यक्तिमत्वाला मुकलो. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची ज्येष्ठ लेखक पियुष पांडेंना श्रद्धांजली. स्वतःला संपवण्यापेक्षा जो त्रास देतो त्याच्यावर कारवाई कशी होईल याचा विचार करा. टोकाचं पाऊल उचलण्यापूर्वी शासनाची मदत घ्या. फलटणच्या प्रकरणावर आमदार चित्रा वाघ यांची प्रतिक्रिया. नेवासा तालुक्यात जातीवाचक शिवीगाळ करून बेदम मारहाण झालेल्या तरुणाची सचिन खरातांनी घेतली भेट. तर हा हल्ला आरएसएसच्या कार्यकर्त्यांनी केला असून आरएसएसवर बंदी घालण्याची केली मागणी. पाथरी तालुक्यात उभारलं ग्राम संसद भवन. राज्यमंत्री मेघना बोर्डीकरांच्या हस्ते भवनाचं लोकार्पण. कार्यक्रमास जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांसह नागरिकांची उपस्थिती. सावंतवाडीत शिंदे सेनेचा भाजपला धक्का. माजी शहराध्यक्ष आणि जिल्हा कार्यकारिणी सदस्य अजय गोंदावले शिवसेनेत. तर वंचितचे पदाधिकारी प्रमोद कुटे परभणीहून छत्रपती संभाजीनगरकडे रवाना. जनआक्रोश मोर्चामध्ये सहभागी. मुख्यमंत्री फडणवीस आणि जरांगे पाटील एकाच व्यासपीठावर येण्याची शक्यता. शिवरायांच्या पुतळ्याच्या अनावरणाच्या कार्यक्रमाचं निमित्त. 26 ऑक्टोबरला मंगळवेढ्यात कार्यक्रमाचं आयोजन. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 27 ऑक्टोबर रोजी मुंबई दौऱ्यावर. मुंबईत शहा यांच्या हस्ते 2 जहाजांचं होणार उद्घाटन. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचा 27 ऑक्टोबरला मुंबई दौरा. तर या पार्श्वभूमीवर मंत्री नितेश राणेंकडून दौऱ्याआधी तयारीची पाहणी. माझगाव डॉक इथे अत्याधुनिक जहाजाचं शहांच्या हस्ते होणार लोकार्पण. गोपीनाथ मुंडेंच्या वारसदाराच्या वादात नवा ट्विस्ट. धनंजय मुंडेंचा जुना साथीदार विरोधात. विश्वासू दीपक देशमुख धनंजय मुंडेंची साथ सोडण्याच्या तयारीत. चंद्रशेखर बावनकुळेंना तातडीनं अटक करा. संजय राऊतांच्या या विधानानं राजकारणात खळबळ. आमचा पक्ष कसा चालवावा हे सांगणारे राऊत कोण? चंद्रशेखर बावनकुळेंचं ठाकरे गटाला प्रत्युत्तर. तर बच्चू कडूंनी मुख्यमंत्री फडणवीसांवर साधला निशाणा. प्रतिकात्मक कार्टून सोशल मीडियावर व्हायरल करत केली टीका. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून बच्चू कडूंची मुख्यमंत्र्यांवर टीका. मुंबईच्या सातबाऱ्यावर आपलंच नाव असल्याचा ठाकरेंचा तोरा. भाजप प्रवक्ते केशव उपाध्येंचा ठाकरेवर पलटवार. भंडाऱ्यात मंत्री बावनकुळेंची कार्यकर्त्यांना तंबी. बंडखोर नेत्यांचे दरवाजे 5 वर्षांसाठी बंद. सर्वांचे मोबाईल आणि व्हॉट्सअप सर्व्हेलन्सवर टाकलेत. मंत्री बावनकुळेंचं खळबळजनक वक्तव्य. राज्यपाल आमदार खासदारांचा घेणार काल नैसर्गिक शेती या विषयावर राज्यपाल करणार लोकप्रतिनिधींना मार्गदर्शन. राज्यपाल आचार्य देवव्रत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह दोन्ही उपमुख्यमंत्री हजर राहणार. रवींद्र धंगेकरांचा मुरलीधर मोहोळांवर नवा बॉम्ब. महापौर असताना मोहोळ बढेकर बिल्डरची गाडी वापरायचे. मोहोळ यांच्या गाडीचे फोटो ट्विट करत धंगेकरांचा आरोप. तर पुरावा म्हणून गाडीचा नंबरही धंगेकरांकडून ट्विट.
सध्या विचारांशी निष्ठा असलेला एकही नेता उरलेला नाही. विचारांमध्ये स्पष्टता असलेला नेता म्हणजे केवळ बाळासाहेब आंबेडकर. वंचित बहुजन आघाडीचे नेते डॉक्टर नितीन ढेपेंचं वक्तव्य. सोमवारी ठाकरेंच्या शिवसेनेचा निर्धार मेळावा. आदित्य ठाकरे मेळाव्यात फोडणार बोगस वोटिंग बॉम्ब. आदित्य ठाकरे करणार मतदार यादीतील घोळाचं सादरीकरण. बोगस मतदान न होण्यासाठी मार्गदर्शन देखील करणार. महाराष्ट्राच्या यादीत अनेक दुबार मतदार. सातत्यानं होणाऱ्या स्थलांतरामुळे एका मतदाराचं नाव 2 ते 3 ठिकाणच्या मतदार यादीत असणं शक्य असल्याचं मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य. तर काँग्रेस आता अति डाव्या विचारांकडे झुकलीये. संवैधानिक संस्थांवर हल्ले करणं लोकशाहीसाठी धोकादायक. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य. संरक्षण आणि एरोस्पेस उत्पादनाचे प्रमुख केंद्र म्हणून नागपूरची आता नवी ओळख. एरोस्पेस उत्पादन प्रकल्पासाठी 223 एकर जागेचं हस्तांतरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते. 12 जिल्ह्यातून शक्तीपीठ महामार्गाला विरोध. महाराष्ट्राला कर्जाच्या खाईत खेचणारा हा रस्ता. शक्तीपीठ महामार्गाबाबत राजू शेट्टींची प्रतिक्रिया. सहपालकमंत्री मंगलप्रभात लोढांचा आज पाहणी दौरा. छठपूजेनिमित्त जुहू चौपाटीपासून ते बाणगंगापर्यंत दौरा. समुद्रकिनारी तलाव परिसरात तयारीचा आढावा. देशभरात मतदार यादी बनवण्याचं मोठं काम सुरू. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि निवडणूक आयुक्त सुबीर सिंग संधू आणि विवेक जोशी यांच्या नेतृत्वात बैठक. रमेश पाटील यांचा रवींद्र धंगेकरांना फोन. तुम्ही जे करताय ते चंद्रकांत पाटलांनी करायला हवं होतं. मनोज जरांगे समर्थक. रमेश पाटलांचं वक्तव्य. तर आमदार आदित्य ठाकरेंचा मतदार यादीतील घोळा संदर्भात प्रेझेंटेशन राज्य आणि देशाच्या निवडणूक आयोगानं पाहावं. संजय राऊतांचं आवाहन. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या तुळजापुरात भाविकांची मोठी गर्दी. आज दिवाळी सुट्टी आणि शुक्रवार असल्यानं मंदिर परिसर भाविक भक्तांनी फुलून गेला. अमरावतीच्या वलगाव रेल्वे पुलावर एसटी बस फेल झाल्यानं अर्धा तास ट्रॅफिक जाम. वाहतूक आणि वलगाव पोलिसांनी घटनास्थळी जात वाहतूक सुरळीत केली. डॉक्टर संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणी कोणालाही वाचवलं जाणार नाही. सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाईंची ग्वाही. 26 ऑक्टोबरला कोल्हापुरात पहिलं स्त्रीवादी साहित्य संमेलन. आम्ही भारतीय महिला मंचच्या वतीनं आयोजन. परभणीच्या परळगव्हाणातील 26 वर्षीय युवक बेपत्ता. ताडकळस पोलिसात बेपत्ता झाल्याची नोंद. नवनाथ लक्ष्मण शिंदे असं बेपत्ता झालेल्या युवकाचं नाव. सांगलीच्या इस्लामपूरच्या ईश्वरपूर नामकरणाला अखेर केंद्र सरकारची मंजुरी. केंद्र सरकारच्या भारतीय सर्वेक्षण विभागाकडून मान्यतेचं पत्र प्राप्त. कॅलिग्राफीने उजळली भवरवाडी जिल्हा परिषदेची शाळा. बीड जिल्ह्यातील या शाळेतील चिमुकल्यांचं हस्ताक्षर आणि रांगोळी लक्ष वेधणारी. पुणे बेंगलोर महामार्गावरील वाहतूक कोंडी काही सुटेना. नागरिकांना वाहतूक कोंडीचा त्रास. मनसे शहराध्यक्षानं बॅरिगेड्स फेकत अँब्युलन्ससाठी रस्ता केला मोकळा. यवतमाळमध्ये जलजीवन मिशन योजनेची देयकं अदा करताना प्रशासनाची कसरत होण्याची शक्यता. पाणीपुरवठा विभागानं मागणी केलेल्या 110 कोटींपैकी फक्त 26 कोटीच मिळाले. अमरावतीच्या 16 वर्षीय सुजल कोहळेचा सायकलिंगमध्ये गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड. परराज्यातील म्हैस खरेदीसाठी केडीसीसी कडून आता 3 लाखांपर्यंत कर्ज मिळणार. धवल क्रांती योजना सुरू. एका म्हशीसाठी 1.5 लाख तर 2 म्हशींसाठी 3 लाख रुपये कर्ज मिळणार. पुरंदरमधील गुळुंबमध्ये भक्तिशक्तीचा संगम. प्रसिद्ध काटेबारस यात्रेला घटस्थापनेनं सुरुवात. मंदिर आणि गावात आकर्षक विद्युत रोषणाई. भंडाऱ्याच्या पवनीत रात्री अस्वलाची एंट्री. 3 तासांच्या प्रयत्नानंतर वन विभागानं केलं अस्वलाला जेरबंद. चंद्रपूरमधील ताडोबाच्या पक्षी वैभवात नवी भर. वन्यजीव अभ्यासक आणि वनाधिकारी रुंदन कातकर यांनी शोधला युरोपियन नीलपंख पक्षी. कोळसा कुरण क्षेत्रात पहिल्यांदाच आढळला हा दुर्मिळ पक्षी. रस्त्यांवर खोदलेले चर बुजवण्यासाठी नव्यानं 7 कंपन्यांची निवड. 2 वर्षांसाठी तब्बल 257 कोटी रुपये खर्च करणार.
बीएमसीच्या घरांच्या लॉटरीला मुंबईकरांचा चांगला प्रतिसाद. गेल्या 10 दिवसात घरांसाठी 10,000 जणांची नोंद. आतापर्यंत 168 लोकांनी अर्ज केले निश्चित, तर महापालिकेकडून 426 घरांची लॉटरी. मध्य रेल्वेवर कर्जत ते खोपोली दरम्यान ब्लॉक. कर्जत यार्ड पुनर्रचनेसाठी पॉवर ब्लॉक. 24 ऑक्टोबर ते 1 नोव्हेंबर पर्यंत विशेष ब्लॉक. पश्चिम रेल्वेचा तिकीट तपासणीतील नवा विक्रम. एकाच दिवसात 1,39,00,000 दंड वसुली. 17,383 विना तिकीट प्रवाशांवर कारवाई. सणासुदीत फुकटे रेल्वे प्रवासी वाढले. फुकट्या प्रवाशांवर मध्य रेल्वेची कारवाई. भुसावळ रेल्वे विभागात विशेष तिकीट तपासणी मोहीम. 948 विना तिकीट अनियमित प्रवास करणाऱ्यांवर कारवाई. मेट्रो रेल्वे 3चा प्रवास सुसाट, मात्र भुयारी मार्गात इंटरनेट ब्लॉक. प्रवाशांमध्ये प्रशासनाविरोधात नाराजी. पुणे एसटी विभागाला आर्थिक दृष्टिकोनातून मोठं यश. 3 दिवसांच्या काळात तब्बल 6 कोटी रुपयांची कमाई. बँक खात्याला आता 4 नॉमिनी जोडता येणार. 1 नोव्हेंबर पासून नवा नियम लागू होणार. 12वीच्या बोर्ड परीक्षेचे अर्ज भरण्यास मुदतवाढ. 7 नोव्हेंबर पर्यंत अर्ज भरता येणार. तर पीएफ खात्यातून लग्न आणि खरेदीसाठी 1 वर्षानंतरच काढता येणार पैसे. खातेदाराला नोकरीला 1 वर्ष पूर्ण झाल्याची अट. व्हॉट्सअप युजर्सला झटका. ChatGPT आता वापरता येणार नाही. व्हॉट्सअपवर फक्त मेटा AI असिस्टंटच वापरता येईल. मेटाची घोषणा. पुढील 15 दिवस वातावरणात बदल होणार. ऑक्टोबर हीटमुळे मुंबईकर हैराण. गेले काही दिवस मुंबईत साथीच्या आजारात वाढ. सर्दी खोकल्याच्या आजारांमध्ये वाढ. दिवाळीपासून मुंबईची हवा अतिवाईट श्रेणीत. मुंबईसह ठाणे, पालघरमध्ये रविवारपर्यंत मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज. उकाड्यानं हैराण नागरिकांना दिलासा मिळण्याची शक्यता. अग्निवीर योजनेत मोठा बदल होण्याची शक्यता. 75% जवानांना कायमस्वरूपी नोकरी मिळण्याची शक्यता. अमरावतीच्या मेळघाटात रंगतदार थाटा बाजाराला प्रारंभ. ढोलकी बासरीचे स्वर. आदिवासी बांधवांचा थाटा बाजार उत्साहात साजरा. नवी मुंबई महापालिकेची दिवाळी सणात रात्री 11 पासून पहाटे 3 वाजेपर्यंत विशेष स्वच्छता मोहीम. 16 टन कचरा उचलण्यात आला. सांगलीतील स्वराज्य दुर्गा प्रतिष्ठानकडून साकारण्यात आली विजयदुर्ग किल्ल्याची हुबेहूब प्रतिकृती. किल्ल्याची प्रतिकृती पाहण्याकरता शिवप्रेमींची गर्दी. तर चंद्रपूरमधील कोलाम आदिवासी समाजात दिवाळी निमित्त घुसाळी आणि दंडार या पारंपरिक नृत्यांचं आयोजन. नांदेडमध्ये महिला सफाई कामगारांना साडी चोळी आणि मिठाई देत दिवाळी केली साजरी. भारतीय जनता पक्षाचे सरचिटणीस क्षितिज जाधव यांच्या वतीनं वाटप. दिवाळीतील सुट्ट्यांनिमित्त मालवण, देवबाग आणि तारकर्लीमध्ये पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी. रिसोड तालुक्यातील पैनगंगा नदीवरील कोल्हापुरी बंधाऱ्याच्या दुरवस्थेत दिवसेंदिवस वाढ. रब्बी हंगाम अगदी दारात उभा असतानाही पाणी अडवण्यात विलंब. प्रशासनाचा निष्काळजीपणा समोर. आंध्र प्रदेशात भीषण दुर्घटना. 40 प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या बसला आग. सुमारे 11 जणांचा मृत्यू झाली असल्याची माहिती. साताऱ्यातील भिलार मेढा रस्त्यावर पुन्हा बिबट्यांची दहशत. 2 बछड्यांचा व्हिडिओ व्हायरल. पनवेलच्या पळसपेमधील टायरच्या दुकानाला भीषण आग. अग्निशमन दल घटनास्थळी दाखल. आगीमुळे दुकानाचं मोठं नुकसान, मात्र कोणतीही जीवितहानी नाही. परभणीमधील ताडकळसाद शॉर्ट सर्किटमुळे उसाला आग. आगीत 2 एकर ऊस जळून खाक. आरोपी विरोधात पोलिसात गुन्हा दाखल. महाराष्ट्रात ऊस आंदोलन पेटलं. मच्छिंद्रगड शेणोली स्टेशन रस्त्यावर ऊसाचे ट्रॅक्टर अडवून रस्ता रोको. ऊसाला पहिली उचल 4,000 रुपये द्या, अन्यथा संपूर्ण महाराष्ट्रात चक्काजाम आंदोलन करणार. बळीराजा शेतकरी संघटनेच्या गणेश शेवाळेंचा गंभीर इशारा.
आदिवासी आश्रमशाळेतील रोजंदारी कर्मचाऱ्यांचं पायी बिऱ्हाड आंदोलन, कामगारांचं खासगीकरण करण्याच्या कारणानं राजभवनाच्या दिशेनं आंदोलन. जालन्यात उद्या बंजारा समाजाच्या वतीनं जेलभरो आंदोलन, बंजारा समाजाला एसटीचं आरक्षण मिळावं याकरता आंदोलन. शनिवार वाड्यावर किन्नर समाजाचं आंदोलन, गोमूत्र आणि गंगाजल शिंपडून केला निषेध. मुस्लिम महिलांच्या नमाजानंतर शनिवार वाड्याचं शुद्धीकरण, किन्नर समाजाची घोषणाबाजी करत आक्रमक भूमिका. अकोल्यात विविध शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांकरता जिल्हा पणन अधिकारी यांच्या कार्यालयात झोपा काढू आंदोलन. अमरावतीच्या मेळघाटातील शेतकऱ्यांचा शासकीय कार्यालयावर मोर्चा, मक्याला 2400 रुपये भावासाठी आंदोलन. हिंगोलीतील तुपा गावातील शेतकऱ्यांना नुकसानीची मदत मिळाली नाही, दिवाळीपूर्वी मदत देण्याचं आश्वासन सरकारनं न पाळल्यामुळे शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केलाय. यवतमाळमध्ये दिवाळीनंतरही कापूस वेचणी नाही, पावसामुळे कापूस पिकावरील पात्या गळून पडल्या, उत्पन्न खर्चही निघत नसल्यानं शेतकरी पुन्हा अडचणीत. वाशिममध्ये रब्बी हंगामाच्या सिंचनासाठी मुबलक पाणीसाठा उपलब्ध, तर यंदाच्या रब्बी हंगामात विक्रमी उत्पादन होणार. यवतमाळमध्ये फक्त 61,000 शेतकऱ्यांनी केली कापूस विक्रीची नोंद, 3.5 लाख शेतकरी कपास किसान ॲपवर पोहोचलेच नाही. सोलापूरमध्ये द्राक्ष बागेवर अज्ञात व्यक्तीकडून तणनाशक फवारल्यानं संपूर्ण बागेचं नुकसान, अज्ञात व्यक्तीविरोधात पोलिसात तक्रार दाखल. सिंधुदुर्गात पावसामुळे भात कापणी रखडली, पावसामुळे उभी पिकं आडवी, शेतकरी चिंतेत, पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या, दीपक केसरकरांच्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना. यंदा हरभरा गहू पिकाचं क्षेत्र वाढणार, कृषी विभागाची तयारी, 2.3 लाख हेक्टरवर पेरणीचं नियोजन. नांदेडच्या बोधडीमध्ये बियाणांची कृत्रिम टंचाई दाखवत केंद्र चालकाची जास्त दराने विक्री, संतप्त शेतकऱ्यांचा कृषी केंद्र चालकाला घेराव. सिंधुदुर्गमधील दोडामार्गमध्ये जंगली हत्तींमुळे दर दिवशी लाखोंचं नुकसान, मिळणारी नुकसान भरपाई होणाऱ्या नुकसानीपेक्षा कमी, वाढीव नुकसान भरपाई मिळावी, शेतकऱ्यांची मागणी. भारत जगातील 10 सर्वाधिक वनसमृद्ध देशांपैकी एक, एकूण वनक्षेत्राच्या बाबतीत 10व्या क्रमांकावर. गेल्या काही दशकांमध्ये भारताच्या वनक्षेत्रात लक्षणीय वाढ. मंदिराचा पुजारी विशिष्ट जातीचा असणं आवश्यक नाही, केरळ उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय. एशियन शिखर परिषदेला मोदींऐवजी जयशंकर, व्यापक धोरणात्मक भागीदारीवर चर्चा, पंतप्रधान व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे लावणार हजेरी. अमरावती शहरासह ग्रामीण भागात पावसाच्या सरी, सकाळपासून वाढलेल्या तापमानानंतर पाऊस बरसला, उकाड्यानं हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा. तर तामिळनाडूत देखील मुसळधार पाऊस, मदुराई भागात मुसळधार पावसामुळे शहराच्या काही भागात पाणी साचलं. परतीच्या पावसाचा भात शेतीला फटका, रायगड जिल्ह्यातील शेतकरी हवालदिल, तयार भात पीक शेतातील पाण्यात आडवं, भाताच्या दाण्यांना कोंब फुटण्याची भीती. राज्यात 265 तालुक्यात 100%हून अधिक पाऊस, राज्यातील 358 पैकी तब्बल 265 तालुक्यात 100%हून अधिक पाऊस पडल्याची नोंद. कल्याणमधील मोहने मारहाण प्रकरणाला वेगळं वळण, 2 वर्षाच्या मुलीवर पोलिसांकडून हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल, मोहने मारहाण प्रकरणात पोलिसांचा अजब प्रकार. दोडामार्गातील कोनाळमध्ये काल सापडलेली रक्तानं माखलेली संशयास्पद कार ही आंध्र प्रदेशमधील असल्याचं समोर, मात्र कार चालकाची माहिती अद्याप स्पष्ट. दरोड्याच्या तयारीत असलेले चोरटे जेरबंद, संगमनेरमध्ये पेट्रोलिंग करत असणाऱ्या पोलिसांनी चोरट्यांना ठोकल्या बेड्या. सांगलीत 1 वर्षाच्या बालकाचं अपहरण करणाऱ्या टोळीचा छडा लावण्यात यश, शहरातील विविध पोलीस पथकांचं योगदान. यवतमाळ पोफाळी पोलीस ठाण्याजवळ मटका अड्डा सुरू, पोलीस प्रशासनाचं मात्र याकडे दुर्लक्ष, नागरिकांचा संताप, मटका जोमात, पोलीस प्रशासन कोमात असल्याचा आरोप.
यवतमाळ शहर पोलिसांनी चांदोरे नगरमधील चोरीचा छडा लावला. 2,94,283 रुपयांचे सोन्याचे दागिने पोलिसांकडून जप्त. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.